सकाळचे 7:30 वाजलेत आणि हा आमच्या बाल्कनीमधनं व्ह्यू बघा. तर फायनली आम्ही निघालो आहे घरी जायला. तर आम्हाला खूप मजा आली. सगळे खूप सुंदर लोक आहेत इकडे आणि खूप प्रेमळ बोलतात आणि खरंच छान लोक आहेत. उगाच मी खोटं नाही सांगत आहे. तुम्ही नक्की या लोकांना भेटायला या, इथल्या क्लायमेटला बघायला या. आज बघा सगळीकडे फॉग आहे आणि खूप सुंदर सगळं असं आहे. हर्षला चला काय सांगतेस, निघूया. मला स्पेसिफिकली सांगायचं आहे की विशाल, नागमणी, विठ्ठल आणि सुभाष सर, सुईमुई ज्याला मी सुईमुई बोलते. खूपच असं क्यूटसा मणिपालचा मुलगा आहे. खूप चांगली सर्व्हिस दिली त्यांनी. खूपच कटेजियस स्टाफ आहे आणि अशा लोकांचे हॅपी फेसेस बघून जाताना खूप दुःख होतं आणि त्यांनी आम्हाला परत यायला सांगितलं आणि आम्ही परत येऊच नक्कीच. येस, चलो बाय बाय. आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो होतो. ऑन द वे असंच विषय झाला की लंच कुठे करायचं. तर पुण्यात भुजबळ बंधू म्हणून एक फेमस रेस्टॉरंट आहे असं आमच्या विकास जीजूने आम्हाला सांगितलं. अपॅरेंटली पुणे खूप लांब होतं आणि आता आम्ही जुन्नर पोचलोय आणि नारायणगाव वाई आम्ही पुण्याला जाणार होतो. असंच गुगल करता लक्षात आलं की देर इज अ भुजबळ बंधू इन नारायणगाव ॲज वेल. सो आम्ही आता तिथे जातोय. तिकडे काळं मटन, चिकन, इंद्रायणी भात असं फेमस आहे. सो वी आर सुपर एक्साइटेड टू ट्राय द न्यू रेस्टॉरंट. तर मग चला जेवायला. सो फायनली आम्ही पोचलो आहोत भुजबळ बंधू आपुलकी. भुजबळ बंधूची सिच्युएशन थोडी मगनलाल सारखी वाटली मला, कारण ऑन द वे ही आम्हाला 2 भुजबळ बंधू मिळाले. एकाने तर क्लेम पण केले की ते सगळ्यात जुनं ओरिजिनल आहे. आता हे तर आम्हाला माहीत नाही आहे, बट त्याच्या फूड टेस्टवरून आम्ही नक्की सांगू शकतो तुम्हाला की ते कसं आहे. दिस इज हाऊ द रेस्टॉरंट इज. हॉटेलमध्ये मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. मद्यपान करणाऱ्याच हॉटेलमध्ये जेवण मिळणार नाही. वंडरफुल. छान धुपाचा वास आहे आणि मस्त ॲटमॉस्फिअर आहे. काय लिहिलं आहे, भुजबळ बंधू मटन थाळी स्पेशल, चिकन दम बिर्याणी 320, आपुलकी मटन चिकन थाळी, अनलिमिटेड चिकन थाळी 280, खारे मटन, खरडा मटन, स्पेशल वेज, फिश फ्राय, रोहू, पुणेरी मासवडी थाळी, सोयाबीन मसाला, शेवभाजी, अख्खा मसूर, पिठलं भाकरी.
स्वीट डिशमध्ये आहे लापशी. चिकन लॉलीपॉप पण आहे ते. प्रत्येक गुरुवारी बाय 1 गेट 1 ऑफर असते. चिकन गावठी, चिकन पर्सेंटेज गावठी. आणि प्रत्येक मंगळवारी स्टार्टर्सवर 50% ऑफ. ओके, तर मग चला हळूहळू आपण आज जाऊया आणि एक क्विक रेस्टॉरंटचा लुक घेऊया. आणि इथे काही मसालेही विकायला ठेवले आहेत. हळद पावडर, गरम मसाला. 360 रुपीज 500 ग्राम्स घरगुती मसाले. सो हा त्यांचा मेनू आहे. त्याच्यामध्ये आम्ही सिलेक्ट केलेलं आहे, सिन्स त्यांची गावरान थाळी इज द फेमस, सो आम्ही ट्राय करणार आहोत एक मटन फ्राय थाळी, आपुलकी स्पेशल आणि चिकन फ्राय थाळी गावरान. आणि कोमलने मागवली आहे मासवडी थाळी. आम्ही ॲक्च्युली तिला मागवली नाही, आम्ही तिला कन्व्हिन्स केलं की तिने ते खावं म्हणून. सो आता फूड आल्यानंतर लवकरच बघू कसं होतं. हरकत नाही. सो ही आहे व्हेज मासवडी थाळी. मस्त ठेचा, अख्खा मसूर. हे काय मला माहीत नाही. राईस आहे असा, रस्सा आणि मासवडी. ही आली आहे बाईची मटण थाळी. नाही, नॉर्मल मटण आहे. ही आहे आमची गावरान चिकन थाळी. बघा ह्याचं कसं, ह्याला लगेच खायचंच आहे. काहीशी जीभ लपलकाई. आणि ही आहे चिकन फ्राय. ॲक्च्युली चिकन फ्राय आणि चिकन थाळी सेमच वाटते, बट आम्ही टेस्ट करून सांगू कशी होती. तर सगळ्यांना भूक लागली आहे, आता लक्षच देत नाही. तुला काय करायचं? त्याच्यासाठी कालवायची. इकडे तूप आहे, हे थोडं घ्यायचं. टाकायचं, खायचं. मस्त तिखट आहे. खूप सुंदर जेवण झालेलं आहे. आणि आता खरं तर इच्छा होते की आम्ही इथे झोपलं पाहिजे, पण आम्हाला परत आमच्या जर्नीला निघायचं आहे. सो मी तुम्हाला मगाशी बोललेले की इथे मगनलालसारखी सिच्युएशन झालेली की काय, कारण मला 2-3 भुजबळ बंधू दिसले होते ऑन द वे येताना, आणि हे तिसरं आहे. पण आम्ही इकडच्या ऑनरशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की जे आम्हाला वाटेत एक दिसलं ते ओरिजिनल होतं. हवेवर हायवेला आल्यामुळे आता हे जास्त लोकांना ॲक्सेसिबल झालं आहे. तर हेही OG भुजबळ बंधू आहेत, तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. थँक्यू.